ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आहे। ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पदरात पाडून घेण्यात शिंदे म्हस्के यशस्वी ठरलेत। कल्याणमध्ये राजू पाटील यांच्या रूपानं मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे। राजू पाटील आणि भाजपचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसं सख्य नाही। राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारात दिसू लागलेत। ठाण्यात अविनाश जाधव यांच्याबाबत नेमकी तीच परिस्थिती आहे। जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावेळी शिंदे सेनेत त्यांचे तीव्र पडसाद उमटले होते। शिंदे सेना आणि जाधव यांच्यात अजिबात सख्य नाही। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून 72,000 मतं मिळवली होती। त्यावेळी जाधव यांना काँग्रेस राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती। ओवळा माजिवड्यात मनसेच्या उमेदवारानं 21,000, कोपरी पाचपाकाडीत 21,000, ऐरोलीत 22,000 तर बेलापूर मतदारसंघात 28,000 मतं मिळवली होती। राज यांना मानणारी किमान लाखभर मतं तरी या मतदारसंघात आहेत अशी गणितं महायुतीनं बांधली आहेत। त्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये राज यांच्या सभा घेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेकडून केला जाण्याची चिन्ह आहेत। ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अर्थसंकल्पात ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांसाठी पालिकेनं कर सवलत योजना लागू केली आहे। यामध्ये थकीत रकमेसह संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या 6 महिन्याच्या सामान्य करात 10% ते 2% सवलत ठाणेकरांना मिळणार आहे। या निमित्तानं ठाणेकरांवर पालिकेनं कर सवलतीचा वर्षाव केल्याचं चित्र दिसून येते। महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्र तसंच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तसंच शनिवार आणि सर्व सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत। याशिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, डीडी तसंच रोखीनं कर भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच गुगल पे, फोन पे, भीम ॲप, पेटीएम मार्फत सुलभतेनं मालमत्ता कराचा भरणा करू शकतो अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
कळवा येथील मफतलाल कंपनीची शेकडो एकर जमीन विक्री करून त्याद्वारे येणाऱ्या पैशातून मयत कामगारांचे कुटुंबीय आणि जिवंत कामगारांची देणी द्यावीत असा प्रस्ताव शासनानं उच्च न्यायालयात ठेवला होता. मात्र या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या जमिनीवर सध्या राजरोसपणे भरणी केली जात असून तिथे झोपड्या बांधण्याचा कट रचला जात असल्याची बाब माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली आहे. कामगार दिनी कामगारांच्या बाबत हेच सरकारचं प्रेम आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बुधवारी मफतलाल कंपनीच्या मोकळ्या भूखंडावर भरणी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्याची तयारी केली जात असल्याचं आव्हाड यांच्या निदर्शनास आलं. या संदर्भात कारवाई न केल्यास वृद्ध कामगारांसोबत आपण उपोषणाला बसू असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरातील श्री साईबाबा मंदिराचा 24वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात साईचरित्र पारायण तसंच शिवशक्ती यागयज्ञ तर मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाभंडारा या प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी बाळकुंभ परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, महापालिकेचे विद्यमान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर यांच्यासह बाळकुंभवासी आणि साई भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोलताशे, ब्रास बँड पथक, डीजेच्या तालावर फिरकणारे साई भक्त तसंच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते श्री हनुमानाच्या श्रीरामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर आणि मिरवणूक दणाणून निघाली होती. देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगानं जारी केली आहे. परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत असून त्यातही वाढ कशी झाली याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. या दोन्ही टप्प्यात किती मतदान झालं याची माहिती निवडणूक आयोगानं नुकतीच प्रसिद्ध केली आहे. परंतु या आकडेवारीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी 11 दिवसानंतर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी 4 दिवसानंतर निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. उशिरानं जाहीर केलेली आकडेवारी आणि आधी जाहीर केलेली आकडेवारीत तफावत असून मतदान टक्केवारीत 3% वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे टक्केवारीत घोटाळा झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत आहे. मतदान पार पडलं त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी जाहीर करायला हवी होती. मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास इतका उशीर का झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. अशा चुकांमुळेच मतदान यंत्राबाबत संशयाचं वातावरण असून निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद आहे. आपण पुराव्यानिशी बोलत असून याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा फेल गेलाय. इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते, इथे मात्र तसं काहीच नाही. निवडणूक आयोग कठपुतली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. निवडणूक आयोग ही कठपुतली आहे. निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. निवडीमध्ये अडचण येऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना, हिज लॉर्डशिप चंद्रचूडांना तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं. त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणला की 2 मिनिस्टर्स, टॉपचे मिनिस्टर्स आणि विरोधी पक्ष नेता हे 3 सदस्य असतील. आता 2 मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता कितीही बोंबलला तर त्याचं ऐकतो कोण? सर आज एक